मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतं च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णैव। श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं। वसिष्ठ योग ग्रंथामध्ये वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात। योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण 77 सर्गामध्ये चुडाला आख्यान। तरी आता स्वामी मजविशी संशय, कदानु नये भलते ठाई। ऐसे राजियाचे बोल निश्चयाचे, ऐकोनी आसाचे हरसे मनी। धन्य राया तुझी दृढ बुद्धी झाली, द्वैताद्वैत भुली गेली तुझी। मग एकमेका लिंगुनी प्रीती, शयन करीती एकत्रची। परी राया लागी विकारची नव्हे, आत्मरूप आहे निश्चय याचा। प्रातःकाळ होता कुंभक शोभत, स्नानेही सारत उभयता। तरी आता गुरुदेव माझ्याविषयी भलत्या ठिकाणी कधीही संशय आणू नका, असे राजाचे निश्चयपूर्वक बोल ऐकून मदनिकाला मनात आनंद झाला। खरोखर धन्य आहेस राजन, तुझी आत्मबुद्धी दृढ झाली। बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपणा आपण। ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी। तद्बुद्धयस्तदात्मानं तन्निष्ठस्तत्परायणः। भगवान सांगतात, बुद्धी निश्चय आत्मज्ञान। बुद्धीनं निश्चय केलं की मी आत्मा आहे। तुझी द्वैत अद्वैताची भूल भ्रम निघून गेलेला आहे। मग एकमेकाला आलिंगन देऊन प्रेमाने आलिंगन दिले आणि एकत्र झोपत होते। राजाच्या ठिकाणी विकाराचे चिन्ह नव्हते, त्याच्या निश्चयाचा आत्मरूप होता। सकाळी ब्रह्ममुहूर्तावर कुंभकाचे रूप शोभत होते। दोघे स्नान आवरायचे। दिवसा कुंभक रात्री मदनिका, होऊन कौतुका राहतसे। परी उभयतांचे एकत्र शयन, रात्री किंवा दिन एकरूप। ऐसेची त्यावणी षण्मास लोटती, परी राजा चिंती निश्चळची। लावण्य पद्मिनी तारुण्य हि अति, त्यावरी एकांती एकाशयनी। ऐसे मिनताची कामची नुद्भवे, तयासे म्हणावे नर कैसे। दिवसा कुंभक रात्रीला मदनिका होऊन कौतुकाने राहत असत। दोघांचे एकत्र झोपणे रात्रीला आणि दिवसा एक रूपाने राहत होते। असे त्या वनामध्ये 6 महिने लोटले, पण राजा मात्र अंतःकरणात निश्चळच राहिला। तरुण सुंदर स्त्री, त्यातही एकांत। वनातील एका गुहेत एकाच पलंगावर झोपूनही अशा मिलनात राजाला कामच उद्भवत नाही। त्याला पुरुष कसे म्हणावे? शंकर जरी म्हणे तरी मोहनीसी, भुलला वेगीसी वीर्य द्रवले। सरस्वती पाहता ब्रह्माही भुलला, विष्णूही लागला वंदे मागी। तरी शिखित ध्वजा लागी कोणती उपमा, सांगे देऊ रामा भूमंडळी। असो शिखित ध्वज पूर्ण समाधानी, देहबुद्धी स्वप्नी नये ज्याच्या। कुंभक विचारी आपुले मानसी, विकार रायासी नोहे कदा। शंकर म्हणावे तर तो मोहनीला भुलून वीर्य द्रवली। सरस्वतीला पाहून ब्रह्मदेव भुलला, विष्णूही वृंदे मागे लागले। आता शिखित ध्वजाला कोणती उपमा द्यावी या पृथ्वी तलावर सांग रघुनंदना रामा, असे वसिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात। असो शिखित ध्वज राजा असा पूर्ण समाधानी होता, ज्याला स्वप्नात सुद्धा देहबुद्धी नव्हती। कुंभक विचार करू लागला की राजाला कधीच विकार उत्पन्न होत नाही। याच्या मनोवृत्ती सर्वस्वीशी झाल्या।
धावाही बुडाल्या इंद्रियांच्या, विषयाची स्फूर्ती किमपी असेना, परी आणिक जाणा छळूयासी, विषय न भोगिता राहे समाधान, हेही असे उणे ज्ञानी असी, नपुसका जरी होय इंद्रिय दमन, तरी परमधाम न पवेची, आंधळा न देखे बहिरा न ऐके, तरी साधू निके म्हणू नये, केवळ जो मूढ त्या नाही संकल्प, तरी तो निर्विकल्प म्हणू नये. याच्या मनाच्या सर्व वृत्ती सर्व रूपाने तृप्त झालेल्या आहेत, इंद्रियांच्या धावाही बुडालेल्या आहेत, विषयाची ओढ किंचितही राहिलेली नाही. परंतु अजून याचा छळ करू म्हणून, कारण विषयाचा भोग न घेता समाधानी राहणे हे ज्ञानी पुरुषाला कमीपणाच आहे. नपुंसकाला इंद्रिय दमन जरी असले तरी परमधामाची प्राप्ती होत नाही. आंधळा पाहू शकत नाही, बहिरा ऐकू शकत नाही, त्याला निका साधू म्हणता येत नाही. जो केवळ अज्ञानी त्याला शंका येत नाही, त्याला निर्विकल्प म्हणता येत नाही. तस्मात रायासी विषय भोग न घडे, यास्तव उघडे समाधान, विषयही भोगिता समाधान रहावे, तयासी मनवे नित्यमुक्त. आज यासी विषयाची प्राप्ती नाही, वास्तव कदाही विकार नोहे. जरी प्रारब्धाने विषय भोग घडती, तेव्हा या विकृती होईलची. त्यामुळे राजाला विषयाचा भोग घडत नाही, म्हणून उघड समाधान आहे. पण विषयाचा भोग घेताना सुद्धा समाधान राहावे, त्यालाच नित्यमुक्त म्हणावे. विषय भोगकाली चित्ताची समाधानता, याला नित्यमुक्त म्हणावं. आज याला विषयाची प्राप्ती नाही, यासाठी याला कधीच विकार उत्पन्न होत नाही. पण प्रारब्धाने विषयाचा भोग घडत असतो, तेव्हा त्याला विकृती होईलच. अहंकाराचे कर्म आपल्या डोक्यावर घेणे याला सुद्धा उत्थानच म्हणतात. अहंकाराचे कर्म आपुले माथा घेणे, तयासी बोलणे उत्थानची. चिद ग्रंथी एकदा तुटली, ज्ञान नव्हे झाले जरी एक. देहादिका लागी घडो भलतेसे, समाधान जैसे तैसे राहावे. याची नावे ज्ञान ग्रंथीचे भेदन, पुन्हा एक होणे नव्हे कदा. यास्तव रायासी आता लग्न लावू, अंतरीचे घेऊ हार्द कैसे. मी माझे वाटते की मी करता भोगता, आधी पाहू त्या आता वृत्ती कैसी. येणे रीती हेतू अंतरी ठेवणी, कुंभक त्या वणी काय करी. एकदा अहंकार तुटला आणि एखाद वेळी ज्ञान जरी झाले नाही, तरी देहादिकांसाठी काहीही घटना घडल्यावर समाधान जशाला तसेच राहावे. यालाच ग्रंथीचे भेदन म्हणतात. हे ज्ञान एकदाच प्राप्त होते आणि ग्रंथीचे भेदनही एकदाच होते. भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशयः, क्षीयन्ते चाश्च कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. श्रीमद भागवतामध्ये असा विषय आलेला आहे की हृदयग्रंथीचा भेद तुटल्यानंतर कर्माचे आणि कर्मफळाचं खंडन होत असतं, नाश होत असतो. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी भस्मसात कुरुते अर्जुन. भगवान अर्जुनाला सांगतात की ज्ञान अग्नीमध्ये हे कर्म आणि कर्मफळ भस्म होऊन जातात. यासाठी राजाचे लग्न लावून अंतकरणातील भूमिकेचा शोध घेऊ. आता अंतकरणात काय चाललंय राजाच्या, याचा शोध घेऊ. मी माझे खरे वाटते का मी करता भोगता वाटतो. आधी त्याची वृत्ती कशी आरूढ आहे हे पाहू. या प्रकारे अंतकरणात ठेवून कुंभक त्या वनात काय करतो ते पहा. उभयता एके दिनी परमानंदे, बैसती स्वच्छंदे चर्चा करीती. ऐके राजेश्वरा अंतरीचा हेतू, गुह्यपरी मातू तुझसी कीजे. रात्री स्त्रीचा देह मज प्राप्त होय, तेव्हाचा समय मीच जाणे. कामज्वरे मज सुखे निद्राणे, किती मनोदय आवरावे. ऐसा मज रोग अंतरी लागला, औषध तयाला मिळे कैसे.
वृक्षाचे कोठारी अग्नी जरी राहे तरी हिरवा राहे कोठोनिया. तैसा माझे जीवी काम हा झोंबला तरी सुख मजला बाह्य कैसे. पुरुषाचा संग मज केव्हा प्राप्त मनोरथ तृप्त होय कधी. मदनिका आणि शिखीध्वज दोघे एके दिवशी आनंदाने स्वच्छंदाने चर्चा करत होते. कुंभकाने राजाचा प्रेमाने हात धरला आणि हसून परम आदराने बोलू लागला. राजेश्वरा, ऐका, माझ्या मनातला हेतू गुप्त आहे, पण मी तुला सांगतो, वाटून घेतो, शेअर करतो, कारण मनातलं दुःख कुठंतरी सांगावं लागतं. रात्री मला स्त्रीचा देह मिळाल्यावर तेव्हाची वेळ मीच जाणतो. काम इच्छेच्या तापाने मला सुखाने झोप येत नाही. कितीही मनाला आवरले तरी ती इच्छा परत परत होत राहते. असा माझ्या मनाला रोग लागला, त्याला औषध कसे मिळेल. वृक्षाच्या कोठारात जर अग्नी राहू लागला तर हिरवेपणा कसा राहील. तसा हा काम माझ्या जीवाला झोंबत आहे, तर मला बाहेरचे सुख काय मिळणार. मला पुरुषाचा संग कधी प्राप्त होईल आणि माझे मन या कामातून कधी तृप्त होईल. ऐसे कृत्रिमाचे ऐकोनी वचन शिखीध्वज म्हणे अघटित. अहो गुरुराया, आपण असंग स्त्री पुरुषाचे सोंग तेथे कैसे. कासयाचा काम आत्मा पूर्ण राम वाऊगा संभ्रम वरिदावा. माझे धैर्य पाहता कशी लावनिया हिरवी भ्रमाया ठाव कैसा. आपुलिया कृपे मज परम तृप्ती झालीसी त्याप्रती नाश नव्हे. अकृत्रिम सुख आपुले जाणता अन्य कृत्रिमता वांची कोण. सिद्धान्न सांडोनी गंधर्व नगरी मागो मधुकरी कोण जाय. बोलत कुंभकराया तुझे बोल वाटता ती फोल मजाता. मदनिकेचे असे वचन ऐकून राजा शिखीध्वज अपूर्वतेने बोलू लागला. अहो गुरुदेव, आपण असंग आहोत. तिथे स्त्री पुरुषाचे कसले सोंग आले, कशाचा काम आला. आत्मा पूर्ण राम आहे. खोटा भ्रम मला वरून दाखवता आणि माझ्या धैर्याची परीक्षा घेऊ पाहता. तुमच्या ठिकाणी भ्रम होण्याला जागाच नाही. पॉसिबिलिटी, चान्सेस कमी आहे की सद्गुरूच्या ठिकाणी भ्रम राहाल. आपल्या कृपेने मला परम तृप्तीचा अनुभव मिळालेला आहे. आता त्याचा कधीच नाश होणार नाही. आपले सुख अकृत्रिम म्हणजे तयार झालेले नाही हे तुम्ही जाणता. मग बाकीच्या कृत्रिमतेची इच्छा कोण करेल. सिद्ध अन्न सोडून गंधर्व नगरीत माधुकरी मागायला कोण जाईल. कुंभक राजाला म्हणाला, राजन तुझे बोल आता मला फोल वाटतात. जया लागी सर्पदंश होता क्षणी गुडही असोनी कळू लागी. तैसा काम व्याळ मजला झोंबत तेने वचनामृत तुझे कडू. मजा आता पुरुषा बीन रात्री माझी क्षण एक सेजी सुख नोहे. मागुती तो राजा कुंभका विनवी इच्छा ही पुरवावी स्वामीराया. ब्रह्मविंदा लागी सर्व करणे योग्य तयासी अयोग्य कोण म्हणे. रायाचे वचन ऐकोनी कुंभके बोलतसे निके हासुनिया. एखाद्याला सर्प चावल्या बरोबर गोड वस्तू कडू लागतात, तसा मला हा कामरूपी विंचू झोंबत असल्यामुळे तुझे अमृत वचन कडू लागत आहे. मला आता रात्रीला पुरुषा वाचून क्षणभर सुद्धा झोपेत सुख होणार नाही. हे ऐकून राजा कुंभकाला विनंती करू लागला, गुरुदेव, ही इच्छा पूर्ण करून घ्या. आत्मज्ञानीला सर्व करणे योग्य आहे, त्याला वाईट कोण म्हणणार. राजाचे हे बोलणे ऐकून कुंभक खदखदा हसून म्हणू लागला, मज व्यभिचार नावडे चिराया तरी लावणिया लग्न राहावे. रात्री माझी नारी होणे तो न चुके तरी लग्न निके लावराया. प्रारब्धाचा भोग भोगुनी सारावा आवरिता तुटावा कोणे परी. तेव्हा शिखीध्वज बहुबरे म्हणे आवडे तैसे करणे स्वामीराया.
देव अथवा ऋषी पितर की यक्ष जो आवडे दक्ष तोची वरा. राजन, मला व्यभिचार आवडतच नाही. लग्न करून राहावे अशी माझी इच्छा आहे. रात्रीला स्त्री होणे हे काही थांबणार नाही, कारण हा शाप मिळालेला आहे. म्हणून चांगल्या पद्धतीने लग्न करून घ्यावे असे मला वाटते. राजन, प्रारब्धाचा भोग तर भोगूनच संपावा लागेल. पण हे असं कसं भोगावं की दिवसा पुरुष आणि रात्री स्त्री? त्यासाठी प्रारब्धाचा भोग इच्छा असून सुद्धा त्याला तोडता येत नाही, त्या भोगाचा नाश करता येत नाही. तेव्हा शिखीध्वज म्हणाला, ठीक आहे गुरुदेव, तुम्हाला जसे आवडेल तसे करा. देव किंवा ऋषी किंवा पितर किंवा यक्ष जो आवडेल तसा वर तुम्ही दक्षतेने निवडून लग्न करा. परी दिवसा 4 प्रहर मजपाश राहावे स्वामीशी प्रार्थितसी. रात्रीची 8 इच्छा पूर्ण करा. जाऊन या वरा पुरुषा लागी, अथवा पुरुष येथेची आणावा. उभयतांची सेवा मज घडे. रायाचे वचन कुंभक ऐकोणी, बोलती हासोणी करुणोत्तरे. तुझा माझा राया चिरकाळ वास, एकत्र मानस मना मिळे. तुझा हा वियोग क्षण एक मजला, होता मृत्यू हिला बरे वाईट. अन्य पुरुषाशी लग्न जरी लावू, तरी राया राहू स्वतंत्र न. हे आज्ञा श्री मजमान्य होय. तुझा वियोग साहे कैसा राया, तरी माझा मनोधर्म अवधारी. तुची रायावरी मज लागी. ऐसे कुंभकाचे वचन मुखातून, निघता कैसे जाण झाले राया. शिखीध्वज राजा म्हणाला, गुरुदेव, परंतु दिवसाचे 4 प्रहर तुम्ही माझ्याजवळ राहावे अशी प्रार्थना करू लागला. रात्रीच्या वेळेला तुम्ही पुरुषाकडे जाऊन तुमची इच्छा पूर्ण करावी किंवा त्यांना इथेच राहायला घेऊन यावे, म्हणजे मला तुम्हा दोघांची सेवा करता येईल. राजाचे हे बोलणे ऐकून कुंभक हसून प्रेमाने उत्तर देऊ लागला, राजन, तुझा आणि माझा बराच काळ सोबतच गेलेला आहे. योगाभ्यास करताना आपल्या दोघांचे मन मनाला मिळालेले आहे. तुला सोडून क्षणभर सुद्धा राहायचे म्हणले तर मी मेलेला बरा असे मला वाटते. आणि तू म्हणतो दुसऱ्या पुरुषाशी मी लग्न करावे. मी जर दुसऱ्या पुरुषाशी लग्न केले तर राजन मी स्वतंत्र राहणार नाही, कारण स्त्री जीवन हे परतंत्र आहे. म्हणून पुरुषाशी लग्न करण्याचा विचार माझ्या बुद्धीला पटत नाही. पर पुरुषाशी लग्न करण्याचा विचारच माझ्या बुद्धीला पटत नाही. राजन, तुझा वियोग मी कसा सहन करू? माझ्या मनात अशी इच्छा आहे की तूच माझ्यासोबत लग्न करावे. असे कुंभकाच्या मुखातून निघालेले शब्द ऐकून राजाच्या मनावर काय परिणाम झाला तो ऐका. मस्तकी पर्वत पडे एकाएकी, वज्राधार निकी पडली किंवा, मुदगल प्रहारे जेवी मूर्छा येत, तेवी निचेष्टित राजा झाला. सर्पाचे दंशनी जेवी आजा स्तब्ध, तेवी राजा मुग्ध झाला असे. वेद ब्राह्मणांच्या साक्षी लग्न झाले, राजिया कळले नाही रामा. डोक्यावर अचानक पर्वत कोसळून पडावा, वज्राला खरोखर चीर पडली किंवा गदा मारल्यावर जशी बेशुद्धी येते, राजा तसा स्तब्ध झाला. सर्पाच्या चावण्याने जसा स्तब्ध होतो, शून्य होतो, तसा राजा शून्य झाला. तेवढी जागा शून्य होती ना. परंतु शिखीध्वज राजाचे लग्न याच कुंभकाशी चुडालेशी वेद ब्राह्मणांच्या साक्षीने झालेले आहे हे त्याला कळाले नाही रामा. वशिष्ठ ऋषी प्रभू रामचंद्रांना सांगतात, श्रीरामा सगुणा आगामे गश्यामा, शिखीध्वज नामा स्तब्ध होता. तेव्हा मदनिका बोलत रायासी, विस्मय तुम्हासी का हो झाला. ती वेळी रायाने उश्वास टाकुनी, सद्गद होणी चरणा लागी. अघटित ऐसे मागे झाले नाही, पुढे सर्वताही न घडेची. गुरुमाय तू माझी मी तुझे बालक, तेथे हा कुतर्क न ओढव. न होणार ऐशी आज्ञा करू नये, याहून होय मृत्यू बरा.
मेघासारखा श्याम वर्ण सगुण रूप धारण करणारे श्रीरामा शिखीध्वज राजा नावाप्रमाणे स्तब्ध होता. तेव्हा मदनिका राजाला म्हणाली, तुम्हाला कशामुळे आश्चर्य वाटत आहे? त्यावेळी राजाने उच्छवास टाकला, सद्गद होऊन पाया पडू लागला आणि म्हणाला, असे अघटित मागे झाले नाही आणि पुढे कधीच घडणार नाही. तू माझी गुरुमाय आहे आणि मी तुझा मुलगा आहे. तिथे हा कुतर्क वाढवू नको. माझ्याकडून जे होणार नाही अशी मला आज्ञा करू नको. यापेक्षा मी मेलेला बरा. तरी स्वामी मज कृपा येसी करा, अन्याय लेकुरा न घडावा. आपुली ही इच्छा पूर्ण करून घ्यावी, दासालागी द्यावी चरण सेवा. ऐसे बोलून या चरण धरी येले, इतुके क्षमा केले पाहिजे की. गुरुदेव, माझ्यावर अशी कृपा करा की या लेकराकडून हा अन्याय घडणार नाही. तुमचीही इच्छा पूर्ण करून घ्यावी आणि या दासाला तुमच्या चरणाची सेवा करू द्यावी. असे बोलून पाय धरून इतके हे क्षमा केले पाहिजे, असे राजा शिखीध्वज कुंभकाला म्हणाला. कुंभक रायासी उठून म्हणे, तुझला भ्रमाने वेळ केले. गुरु काय करा या 3.5 हाताचा, तूही शरीराचा अंकित होसी. आत्मरूपी कोठे गुरु शिष्यपण, एक परिपूर्ण सदोदित. आपण अद्वय असोनी भ्रमला, या अज्ञाने आला जीवित्वासी. जे जे करणे घडे उपाधीच्या योगी, ते कर्तत्व वेगे माथा घेत. कुंभकाने राजाला उठवले आणि म्हणाला, तुला भ्रमाने वेडे केले आहे राजन. या 3.5 हाताचा गुरु काय करायचा? गुरु किती हाताचा आहे? 3.5 हाताचा. तू सुद्धा शरीराच्या अंकित होतो, वशीभूत होतो. आपण अद्वैत परमात्मा ब्रह्म आहोत याचा भ्रम झाला आणि या अज्ञानामुळे जीवपणाला प्राप्त झाला. उपाधीमुळे जे जे करावे लागते ते कर्तत्व त्याचा स्वीकार कर. तयाभिमाने जे जे कर्म झाले, क्षणक्षणा साचले संचितते. त्यातून ज्या क्षणी जे विभाग आले, प्रारब्ध ठेविले तया नाव. वर्तमानी घडे जे जे काही करणे, तया क्रियामाण बोली जेते. आपण असंग गुरुकृपे ज्ञान, होता परिपूर्ण संचित जळे. अकर्ता आपण निसंशय कळता, मारी तसे लाथा क्रियमाणा. देहाभिमानामुळे जे जे कर्म झालेले आहे अनादि कालापासून अनंत जन्मात, त्या देहाला तो जीव मी आहे असं म्हणत आलेला आहे. आणि या अहंकारामुळे जे कर्म झालेले आहेत त्या कर्माचा भोग संचय याला प्रारब्ध म्हणतात. ते क्षणाक्षणाला साचले जमा झाले ते संचित कर्म आहे. त्यातूनच ज्या क्षणाला त्यातून भोगायला कर्म फल प्रवृत्त झालेले आहेत त्याचे नाव प्रारब्ध कर्म आहे. त्या संचित कर्मातून जे कर्म फल देऊन चुकलेलं आहे त्या साठ्याला प्रारब्ध कर्म म्हणतात. वर्तमान काळात जे जे काही कर्म होत आहेत त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. म्हणजे देहाला मी समजून जे आपण कर्म करत आहोत त्याला क्रियमाण कर्म म्हणतात. गुरु कृपेने आपल्याला ज्ञान झाले की आपण असंग आहोत. त्या ज्ञानाने संचित कर्म पूर्णपणे जळून जाते. सद्गुरूच्या कृपेने असं लक्षात आलं की मी एक आनंदरूप, न बदलणारा, न मरणारा परमात्मा ब्रह्मरूप आहे. असं कळाल्यानंतर ह्या कर्माची जी साखळी आहे ती जळून जाते. संचित कर्म जळतं. कर्म करताना आपण अकर्ता आहोत असे निसंशय कळाल्यावर क्रियमाणाला तो लाथा मारतो. म्हणजे त्याचे फळ चिटकत नाही, ते आपल्या अंगाला लागत नाही. कारण याच देहामध्ये, प्राप्त देहामध्ये मी अकर्ता आहे असं जर आपण लक्षात घेतलं तर क्रियमाण कर्म आपल्याला चिटकत नाही. परी ते प्रारब्ध उरले देहासी, भोग घडता त्याशी नाश होय. तया प्रारब्धाशी भोगिल्या वाचून, कल्पांतीही जाण नाश नोहे. ज्ञाता की अज्ञान प्रारब्ध न म्हणे, बळे भोग देणे जीवा लागी. पाप किंवा पुण्य प्रारब्ध न म्हणे, बळे भोग देणे जीवा लागी.
आता जे प्रारब्ध कर्म शरीराचे उरलेले आहेत ते भोगल्यावरच त्याचा नाश होत असतो. त्याचा भोग झाल्या वाचून कल्पांतीही त्याचा नाश होत नाही. हे लक्षात घे. प्रारब्ध वाईट आहे का चांगले असं म्हणत नाही. हे फळ आता कर्माचं फळ वाईट आहे का चांगलं असं नाही म्हणत. त्याचा भोग जीवाला भोगावाच लागतो. ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, पाप आहे का पुण्य आहे असे प्रारब्ध म्हणत नाही, पण बळच त्याचा भोग जीवाला भोगावा लागतो. पाहे मज स्त्रीचा वेश प्राप्त झाला, प्रारब्धाचा घाला नकळे तुझ. राज्य त्यागुनी तू वणी खाशी पाला, प्रारब्धाचा तुला घाला नकळे तुझ. पूर्ण विष्णू परिवृंदे शेष रतला, प्रारब्धाचा घाला नकळे तुझ. मोहनी शिपाहुनी शिववीर्य द्रवला, प्रारब्धाचा घाला नकळे तुझ. ब्रह्मदेव अंगी कन्येशी रमला, प्रारब्धाचा घाला नकळे तुझ. ज्ञानी अज्ञानाशी प्रारब्ध समान, परिविलक्षण एक आहे. अहंकर्तेपणे होय हर्ष शोक, तिनेची बाधक अज्ञानाशी. राजन पहा, मला स्त्रीचे रूप मिळालेले आहे, मी स्त्री झालो. हा प्रारब्धाचा खेळ तुला कळलेला नाही. तू राज्याचा त्याग करून इथे वनामध्ये पाला खात आहे. हा पूर्ण परमात्मा विष्णू तो वृंदेशी एकरूप झाला. मोहनीला पाहून महादेवाचे वीर्य सांडले. हा प्रारब्धाचा खेळ तुला कळत नाही राजन. मुलीला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्य पडले. हा प्रारब्धाचा खेळ तुला कळत नाही राजन. आणि अज्ञानी आणि ज्ञानी या दोन्ही पुरुषांना प्रारब्ध सारखेच भोगावे लागते. पण त्यात एक आश्चर्य असे आहे की मी करता आहे या भूमिकेतून सुखदुःख निर्माण होतात आणि त्याच्यामुळेच अज्ञानाला बंधन घडते. कारण ज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणामध्ये मी करता आहे असा भाव नसतो, म्हणून तो नित्यमुक्त असतो. न घडे जे तेही देहासी घडता, आपणा करता पूर्ण बोधी. ज्ञानियासी कदा हर्ष शोक नाही, भोगी तसे पायी प्राप्त भोग. ऐसे हे प्रारब्ध अनावर जगी, तरी मौने भोगी आला भोग. जरी तू आग्रह धरीशी मानसी, क्रियमाणा होसी अधिकारी. नको मज निंदा ऐसे जे वांछिसी, होणार तुझसी न सोडिगा. होणार अचूक होऊनी जाईल, खरी खरी उरेल मात्र बुद्धी. राजन जे कधी होणारच नाही ते जरी देहाने घडले तरी आपण पूर्ण बोधाने आकर्ता आहोत. प्राप्त भोग भोगत असताना ज्ञानी पुरुषाला सुख आणि दुःख याचा परिणाम साक्षी भावाने जाणतात. असे हे प्रारब्ध जगाला आवरता येत नाही, तरी तू आलेला भोग मौन धरून भोगत जा. हा फार महत्वाचा उपदेश सांगतात. आणि या भोगाशी असावे सादर. जर तू मनात आग्रह धरला तर क्रियमान कर्म भोगाचा अधिकारी होशील. कारण याच जन्मात जे कर्म करत आहेस तू त्या कर्म फळ तुला परत भोगावं लागेल. लक्ष 84 घेऊन. मला निंदा नको अशी जी इच्छा मनात बाळगशील आणि ती प्रारब्धावशात व्हायची असेल तर तुला सोडणार नाही. निंदा व्हायची असेल तर ती निंदा होऊनच राहणार. म्हणून ज्ञानी पुरुषांचा असा अनुभव आहे. मज वेडीला निंदा वंदा, मी तर हरले बाल मुकुंदा. म्हणून मला आता कुणी निंदा का वंदन करा, पण मी त्या परमात्म्याशी एकरूप झालेली आहे. म्हणून मी आता काही केल्या वेगळा नोहे गे माय, किती व शिकवाल मज वेळोवेळा. एकदा वृत्ती परमात्म्याशी एकरूप झाली की ती परत वापस येत नाही, संसारामध्ये येत नाही. म्हणून मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरपी संसारा येणे नाही. मन रूपी मोगरा भगवंताच्या चरणी अर्पण केल्यानंतर ते मन जळून जातं आणि परत संसारामध्ये जन्म मृत्यूच्या चक्रात येत नाही. तीची क्रियमाण कर्तत्व कर्तत्व अभिमान, होता जरी ज्ञान मावळले. जे होणार आहे ते बरोबर होऊनच जाणार, मग खरी बुद्धी मात्र शिल्लक राहील. तरी आता राया मी करता सांडून, भोगी प्राप्त पूर्ण आग्रह टाकी. आणिक तुझला समाधान बोलू,
ते ऐके निश्चळ होऊन या. ईश्वरे जितुके निर्मियले द्वैत, तेची अबाधित असे राया. कर्तृत्व बुद्धीने अभिमान धरून केलेले कर्म क्रियमान आहे. अभिमान झाल्यावर जरी आत्मज्ञान मावळले तरी राजन, आता मी करता आहे ही बुद्धी टाकून आग्रह सोडून जे प्राप्त होईल त्याचा पूर्ण भोग घेत जा भोग, पण अहंकार धरू नको. अजून तुला समाधान सांगेन ते निश्चळ होऊन ऐक, स्थिर अंतकरणानं ऐक. ईश्वराने जितके द्वैत निर्माण केलेले आहे तेच अबाधित असते. आता जितकं द्वैत निर्माण झालेले आहे की ही फरशी आहे, ते झाड आहे, हे असायला असाच द्वैत राहणार. जीवे तयावरे नामादी कल्पुनी, पडिला बंधनी जन्म मरे. एका स्त्रीच्या ठाई बाप म्हणे कन्या, पुत्र म्हणे मान्य माता माझी. भ्राता म्हणे भगिनी, भर्ता म्हणे पत्नी, दीर तो वहिनी म्हणतसे. परिपाहे राया स्त्री तो एकरूप, होता हे संकल्प दुजी नोहे. ऐशी जीवसृष्टी बंधासी कारण, याचे जे हनन मुक्तितेची. जीवाने ईश्वर निर्मित द्वैतावर नावाची कल्पना केली. आपण काय केलं? त्याला वृक्ष हे नाव दिलं आणि याला भिंत हे नाव दिलं आणि जन्म मृत्यूच्या बंधनात पडला. एका स्त्रीच्या ठिकाणी बाप तिला मुलगी म्हणतो आणि मुलगा म्हणतो ही माझी आई आहे. भाऊ म्हणतो ही बहीण आहे. नवरा म्हणतो ही बायको आहे. दीर म्हणतो ही माझी वहिनी आहे. परंतु राजन पहा, स्त्री तर एकच आहे. तिच्यावर अनेक नावाच्या कल्पना करूनही तिच्यात द्वैत निर्माण होत नाही. स्त्रीमध्ये द्वैत कुठे निर्माण होते? अशीच जीवसृष्टी बंधनाला कारण आहे आणि या कल्पनेला टाकणे हीच मुक्ती आहे. तेवीच गुरु शिष्य जीवाचे भाविले, हे समूळ गेले पाहिजे की. कैचा स्त्री पुरुष भाव सांडिराया, आज्ञेशी माझिया मानदी. कैचा गुरु शिष्य सांडिराया, आज्ञेशी माझिया मानदी. कैचा बंध मोक्ष भाव सांडिराया, आज्ञेशी माझिया मानदी. कैचा भोक्ता भोग्य भाव सांडिराया, आज्ञेशी माझिया मानदी. गुरु सेवा तेची आज्ञेचे पालन, आता नेदी वचन काही एक. त्याप्रमाणे जीवाने गुरु शिष्याची जी भावना केलेली आहे ती सुद्धा समूळ गेली पाहिजे ना. कारण ज्ञान झाल्यानंतर, अद्वैत ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर तिथं गुरु आणि शिष्य असा भाव राहत नाही, असा भेद राहत नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझ्या हाती. माझे निवृत्तीनाथ श्री गुरु हे निर्गुण परमात्मा आहेत आणि त्यांनी सांगितले मला की तू सुद्धा निर्गुण परमात्मा आहे. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती आहे की तिथं गुरु शिष्याचा भेद राहत नाही. भेद भाव गिळोनी घेतला प्रेमाचा गरळा. म्हणून तिथं अहम ब्रह्मास्मी असा भाव निर्माण झालेला आहे. कसला स्त्री पुरुषाचा भाव सोड राजन आणि माझ्या आज्ञेचे पालन कर. कसला गुरु आणि शिष्य सोड राजन, माझ्या आज्ञेचा मान ठेव. कसला बंध आणि कसला मोक्ष. कैसा भोक्ता आणि कैसा भोग्य राजन, माझ्या आज्ञेचे पालन कर. गुरु सेवा म्हणजे आज्ञेचे पालन करणे. आता यापुढे एक शब्दही बोलू नकोस राजन. ऐसे निकर्षाचे वचन ऐकता, रायाची या चित्ता साकडीची. बरे म्हणो तरी सद्गुरूचे ठाई, विषय बुद्धी काही योग्य नोहे. जरी म्हणो नाही आज्ञा उल्लंघन, होता गुरुजन सटावले. ऐशी जाणोनिया शिखित भज राजा, म्हणे महाराजा आज्ञा स्वामी. मज विषयांची काही चाड नाही, गुरु आज्ञा पाही मान्य असे. स्त्री पुरुषाची रती मज ठावी नाही, गुरु आज्ञा पाही मान्य असे. अद्वैताच्या ठाई द्वैत भाव नाही, गुरु आज्ञा पाही मान्य असे. असे निकराचे बोलणे ऐकल्यावर राजाच्या चित्तात कोडे पडले. बरं म्हणावं तर सद्गुरूच्या ठिकाणी विषय बुद्धी ठेवणं काही योग्य नाही आणि जर नाही म्हणावे तर गुरुच्या आज्ञेचे उल्लंघन झाल्यावर गुरुजनाचा नाश होईल असे जाणून राजा शिखीध्वज म्हणाला, महाराज जशी गुरु आज्ञा.
मला विषयाची काही इच्छा नाही, परंतु गुरु आज्ञा मला मान्य आहे. स्त्री पुरुषाचा समागम मला माहीत नाही, पण गुरु आज्ञा मला मान्य आहे. अद्वैताच्या ठिकाणी माझा द्वैत भाव नाही, पण मला गुरु आज्ञा मान्य आहे. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान